आतापर्यंत 350-400 वर्ष मराठ्यांनी मागण्याच केल्या, पण त्या सरकारने काही सिरियस घेतलं नाही. गेल्या 10 वर्षापासून जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी वेगवेगळ्या माध्यमातून आरक्षणाची मागणी करत आहेत, पण सरकारने कुठलीच गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. सरकार कुणाच्या तर दबावाखाली काम करते, पण सरकारनं काम कुणासाठी असते? सरकारचं काम लोकांसाठी असते. कोट्यावधी लोकांची जर एकच मागणी असेल तर सरकारनं कायदा बदलावा लागतात. काय काय वेळेस कायदे लोकांसाठी असतात, कायदे काय सरकारसाठी नाहीत. कायदा लोकांच्या सुविधेसाठी, लोकांसाठी तयार करत असतो. कोट्यावधी लोकांची जर एकच मागणी असेल आणि वेगवेगळ्या पुराव्यामधून वेगवेगळ्या गोष्टींमधून सिद्ध होत असेल तर कुणबी हाच मराठा आणि मराठा हाच कुणबी आहे. बरं, ह्याला आताच्या प्रमाणात का संत तुकाराम महाराजांपासूनच्या प्रमाणात त्याला की कुणबी हाच मराठा आहे आणि मराठा हाच कुणबी आहे, एवढ्या उघड जर नोंदी असून शासनाला जर दबावाखालीच काम करायचं असेल तर लोकांनी करायचं काय? आज शिक्षणाच्या समस्या असतील, नोकरीच्या समस्या असतील, आरोग्याच्या समस्या असतील, मराठा समाज बारीक गोष्टीत आज लुटला पिचला जात आहे. आज तुम्ही ग्रामीण भागातला मराठा बघा साहेब, आज एक ना एक पोरगे ग्रामीण भागातून आले का तर शिक्षण नाही, नोकरी नाही, लग्न जमिनात पोरांची आमच्या. आज एवढ्या अडचणीत मराठा समाज आहे, एवढी तीव्र मागणी समाजाने जर सरकारकडे केली असेल तर सरकारने त्याची नोंद घ्यावी. सरकारने का नोंद घ्यावी? कारण हे शासन चालवण्याचं काम सरकार करते, कायदा बनवण्याचं काम सरकार करते आणि वेळोवेळी कायदा बनवणाऱ्यांनी सुद्धा सांगितले की कायदा हा लोकांच्या सेवेसाठी आहे. आणि दादांना सुद्धा तुम्ही एवढ्या अटी टाकल्या, एवढं नियम टाकलं, पण दादा सुद्धा कधी सुद्धा म्हणले नाहीत की मी संविधानाच्या विरोधात जाऊन काम करेन किंवा संविधानाच्या विरोधातली जाऊन मागणी आहे. फक्त यांचं काय चाललंय, आमच्यावर ह्या नाराज होईल का, आमच्यावर तो नाराज होईल का? तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, समाज बांधवांचं एक गोष्ट लक्षात घ्या. आता मोजक्या 1, 2, 4 ओबीसीचा पुढारी सोडलं तरी एका सुद्धा ओबीसी बांधवांची मराठ्याला आरक्षणाला विरोध नाही किंवा अडचण नाही. तुम्ही आज जे बांधव महाराष्ट्रातून येत आहेत त्या प्रत्येकाची सोय ओबीसी बांधवांनी त्यांच्या गावात पिण्याच्या पाण्याची असेल किंवा सगळ्या सोयी केलेल्या आहेत. ओबीसी बांधव कधीच म्हणला नाही मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून देऊ नका. लक्ष्मण हाके झाले किंवा अदर लक्ष्मण हाक्यांचं काम काय सांगा मला? एक 8 दिवसाखाली लक्ष्मण हाक्यांना कोणी सुद्धा ओळखत नव्हतं. एक ते पब्लिसिटी स्टंट झालाय किंवा एक महाराष्ट्रात वातावरण तयार झाले. एखाद्या विशिष्ट समाजाच्या विषयी किंवा एखाद्या विशिष्ट नेत्यावर किंवा एखाद्या विशिष्ट लोकांवर मोठ्या बोललं तर एक विशिष्ट पक्ष आहे आपल्या राज्यातला, तो पक्ष त्या लोकांना मोठा करतो, त्या लोकांना रसद देतो आणि त्याची गवगवा जास्त करतो. हाके कुठंच नाही हो सर, त्याला 200 मतं पडत नाहीत हाकेच्या. आणि हाक्याचा समाजच हाके साहेबांच्या पाठीमागे नाही, कारण त्या समाजाला सुद्धा माहिती आहे आज धनगर माळी, वंजारी, मराठा, साळी माळी, कोळी ही जी 12 बलुतेदार आहेत आज प्रत्येक गावात गुन्ह्या गोविंदाने नांदतात. फक्त एक दोन लोकांमुळे जर समाजात तेढ निर्माण करायचा प्रयत्न होत असेल तर समाज तेवढा येडा नाही. हा महाराष्ट्र आहे, हा काही यूपी बिहार नाही. कुणाचं ऐकून ह्या शिक्षणाच्या मोठ्या चळवळी झाल्या आहेत. समाजाचा ओबीसींचा एससी एसटी सगळ्यांचा पाठिंबा मराठा आंदोलनाला आहे. सरकारला एकच विनंती आहे, त्यांनी वेळ घालू नये, कुठल्याही चुकीच्या गोष्टीचा मार्गाचा अवलंब करू नये, त्यांनी लवकरात लवकर आरक्षण जाहीर करून टाकावं. आता जसं बोलले की मनोज दादा हे संविधानातून आरक्षण मागत आहे, पण कुठेतरी गुणरत्न सदावर्ते असं म्हणत आहेत की हे संविधानाच्या अगेन्स्ट आहे, हे आंदोलन अगेन्स्ट आहे, तुम्ही जे आरक्षण मागत ते पण संविधानात अगेन्स्ट आहे. असं जर असतं तर आमच्या नोंदी सापडल्या नसत्या. ज्या वेळेस ज्या आयोग स्थापन केले आहेत किंवा ज्या समित्या स्थापन केल्या आहेत त्या प्रत्येक समितीचा अहवाल तुम्ही चेक करा किंवा आमचे जे बांधव आहेत त्यांच्याकडचे सापडलेले सर्टिफिकेट आहेत ते तुम्ही चेक करा. आम्ही कायदा सोडून मागतच नाही. काय ही जर मागणी आमच्या कायद्यात बसली नसती तर आम्ही मागितलीच नसती. 100% आमची मागणी कायद्यात बसणार आहे. सरकार काय करते, भूलथापा किंवा खोटं डायव्हर्शन करते की तुम्हाला ईडब्ल्यूएस दिले, की तुम्हाला एससीबीसी दिले, त्या गोष्टी ज्या आहेत त्या कायद्यात बसत नाहीत. कारण आज ना उद्या सदावर्तेसारखी पाळून ठेवलेली माणसं भविष्यात कोर्टात जातील, त्या आरक्षणाला चॅलेंज देतील आणि आरक्षण रद्द होईल. ही 100% घडलेली गोष्ट आहे आणि ह्या गोष्टी आमच्या बाबतीत 2-3 वेळा घडलेल्या आहेत. दिलेलं आरक्षण रद्द झालेलं आहे. याच्या अगोदर फडणवीस साहेबांनी म्हणतात मी मराठ्यांना आरक्षण दिलं, सरकार बदललं आणि आरक्षण नष्ट झालं. अहो फडणवीस साहेब, तुमचं जर मराठ्यांवर प्रेम असतं, विरोधी पक्षात असताना सुद्धा तुम्ही सरकारला सूचना करून आरक्षण जर टिकवायला पाहिजे होतं, पण तुम्ही जाणून बुजून मराठ्यांचं आरक्षण जाऊ दिलं कारण तुम्हाला राजकीय फायदा हवा होता. राजकीय फायदा फडणवीस साहेबांना हवा होता. आम्ही कुठलाही कायदा सोडून किंवा नियम सोडून मागणी केलेली नाही. आमच्या नोंदी आहेत, आमच्याकडे पुरावे आहेत, आमच्याकडे जुन्या नोंदी आहेत 1600-1700 सालच्या संत तुकाराम महाराजांपासूनच्या नोंदी आहेत की कुणबी आणि मराठा एकच आहेत. ज्या तुमच्या ओबीसीच्या क्रायटेरियामध्ये जातात त्यात कुणबी जात आहे. कुणबी म्हणजेच मराठा आणि मराठा म्हणजेच कुणबी हे एक असल्यामुळे आमची सरळ मागणी आहे संविधानानुसार की मराठा हा कुणबी आहे आणि त्याला ओबीसी मध्ये तुम्ही घेतलंच पाहिजे. आणि हे आंदोलन आता इथं आहे, हे आता आरपारची लढाईच्या जवळजवळ आलेलं आहे.
जर ह्याचा शेवट जर सरकारनं प्रेमाने केला तर हे सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. नाहीतर एक समाज अख्ख्या महाराष्ट्रातून नष्ट व्हायचा किंवा असं ते काय म्हणतात त्याला संपवण्याच्या मार्गावर सरकारनं आणलेलं आहे. आज खूप भयानक विदारक परिस्थिती ग्रामीण भागातल्या समाजाची, मराठा समाजाची आहे. पण पुढेतरी म्हणजे अशी टीका करण्यात येत होती की गणेश उत्सव सुरू आहे मुंबईमध्ये आणि त्यावेळेस मुंबई जाम करण्याबद्दल हा प्रश्न तुम्ही एकदम योग्य विचारला साहेब. एक नंबर प्रश्न विचारला तुम्ही की गणेशोत्सवाच्या काळामध्ये गैरसोय होईल. हा या आंदोलनाची सुरुवात काय मनोजदादांनी काल परवा दिवशीच केली नाही. मनोजदादांनी सरकारला कधी सांगितलं होतं? 4 ते 6 महिन्यासाठी सांगितलं होतं. पण ह्या सरकारलाच पाहिजे होतं, ह्या आता चालू सरकारला पाहिजे होतं की मराठे मुंबईमध्ये यावे आणि मुंबईकरांची गैरसोय व्हावी. त्यामुळे सरकारनं मुद्दामून ही परिस्थिती स्वतःवर ओढून घेतलेली आहे. मराठ्यांनी आजपर्यंत तुम्ही कालच्यापासून ऐकत आहे, एका सुद्धा मराठा बांधवाचा त्रास कुठल्या गणपती मंडळाला झाला नाही, कुठल्या मुंबईकराला झाला नाही. आणि इथून पुढे आम्ही काळजी घेऊ की मुंबईकरांना आमचा त्रास होणार नाही. तुम्ही बरेच सोशल मीडियावरचे व्हिडिओ बघा, मुंबईकर आमच्या स्वागताला तयार आहेत. पाण्याच्या बाटल्या असतील, जेवण असतील, राहण्याची व्यवस्था असतील, सगळी सोय मुंबईकरांनी. आमचा निषेध करतो की आज मराठे एवढ्या प्रमाणात आलेत तरी आझाद मैदानावर पाण्यात बसायला लागते, चिखलात बसायला लागते. मराठ्यांना चिखलात बसायला लागते. ना खाण्याची सोय ना पिण्याची सोय, कशाची सोय केली नाही. आणि हाय तसे म्हातारी माणसं आलेत, काय आलेत, हाय तसे कुठं पण जागा भेटेल तिथं झोपलेत. बाई माणसं पण आलेत, जागा भेटेल तिथे झोपलेत. या सरकारने नियोजन करायला पाहिजे होतं. यांना आज नव्हतं माहित की 29 ऑगस्टला मराठे येणार. यांना 3 महिन्यापूर्वी माहित होतं. आज अख्ख्या मराठ्यांच्याच गणपती आहेत. आज गावावरून जी पब्लिक येते ना, एक दिवस घर सोडत नाही. गुरं असतात, घरी हे असतात. आज भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईहून हलणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय